नमस्कार प्रेक्षक मंडळींनो. तर आजच्या भागामध्ये आता सत्य म्हणतो, मम्मी तुला मला काही द्यायचं असेल ना गिफ्ट, तर हे बघ माझ्यासाठी एकच कर तू. मला फक्त वाघमाऱ्यांशी लग्नासाठी परवानगी दे. तर आता मम्मी साहेब विचार करायला लागतात. तर आता चित्रकारांन ते म्हणतात, अगं मम्मी, अगं माया, आपण तेवढं करणार होतो त्याच्यासाठी, मग एवढं केल्याने काय झालं? अगं दे ना त्याच्या लग्नाला परवानगी. का नाही ते? तर आता मम्मी साहेब हसतात आणि म्हणतात की सत्या, दिली आहे मी तुझ्या लग्नाला परवानगी, कर तू लग्न पुन्हा, असं म्हणत असते. आणि आता सत्या पुन्हा मंजूशी लग्न करायला तयार होतो. आता घरामध्ये सगळं लग्नाचं वातावरण तयार होतात. आजूबाजूला आलेले सगळे भाविक जमा होतात सत्याजवळ आणि म्हणतात की सत्यदादा, सत्यदादा. सत्य म्हणतो, हे बघा तुम्ही काळजी करू नका, मी ठीक आहे. तुम्ही फक्त एक करा, आता गावातल्या सगळ्यांना सांगा सत्यदादाच्या लग्नाला जायचं, खूप मोठं लग्न धूमधडाक्यात पार पाडायचं आहे, जा सगळ्यांना सांगा, असं म्हणतात. आणि आता ते जातात सगळ्यांना सांगायला. तर आता घरात सगळं डेकोरेशन वगैरे करतात. आता लग्नघर वाटतं, हळदीचं डेकोरेशन होतं. मंजू आणि सत्याला सगळेजण मिळून हळद लावतात. सगळेजण खूप डान्स करत असतात. सपना म्हणते, बघितलं का मम्मी साहेब, किती भारी डान्स चाललाय, चला ना आपण करू ना. मम्मी साहेब म्हणतात की जाय का सपने तिकडे, तुला कळतं की नाही काही, असं म्हणतात. आणि आता सगळेजण खूप डान्स करतात, खूप एन्जॉय करतात. तर आता सगळेजण पांगतात तिथून. तर सत्य आणि मंजूला हळद लागलेली असते. सत्य मंजूचा हात पकडतो आणि त्याच्या रूमकडे घेऊन येतो आणि म्हणतो की वाघमारे, आता नाही सोडणार तुम्हाला मी. हे बघा वाघमारे, आता तुम्ही माझ्या बायको होणार आहात. पण आता मंजू म्हणते, होणार आहे मी, अजून झाली नाही ना. तर जाऊन तू वाघमारे, तिसऱ्यांदा लग्न करतोय मी तुमच्याशी, मला नाही माहिती, मी तिसऱ्यांदा लग्न केलं आहे आता. तर भास झाला, तुमच्याशिवाय कसं राहिलं 3 वर्ष ना, मला माहिती आहे, असं म्हणत असतो. तर आता लगेच मंजू म्हणते, हो ना सत्या. तर आता लगेच ती म्हणते, जाऊ दे ना सत्या. पण सत्या आता मंजूचा हात सोडतच नाही. तर दुसऱ्या दिवशी सगळेजण लग्नाला जमतात. सगळेजण लग्नाची तयारी खूप धूमधडाक्यात करतात. आणि आता तिथे सगळेजण लग्न लावत असतात. तर आता मंजूला लगेच सत्याला सगळेजण उचलून घेतात. जयदीप, बलमान, ते सगळेजण सत्याला उचलून घेतात. आणि आता जयदीप म्हणतो, वहिनी घाला, वहिनी तुम्हाला कसा सत्या त्याच्या गळ्यात हार घालायचा आहे आता. तर आता मंजू म्हणते, आता कसा घालू मी हार, सत्याला सोडा ना खाली, असं म्हणत असते. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.